मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन योजना सुरू केलेली. ही योजना स्कॉलरशिप स्वरूपात असून बांधकाम कामगारांच्या मुलांना परदेशात देखील शिक्षणासाठी आता स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी 20,000 ते 1,00,000 रुपये पर्यंत त्यांना स्कॉलरशिप हे मिळणार आहे. जेणेकरून जेवढीही बांधकाम कामगारांचे मुलं किंवा मुले असतील तर ते उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घेऊ शकतील आणि तेही आपली आर्थिक प्रगती करू शकतील. आता ही जी स्कॉलरशिप योजना राज्य सरकारने नवीन सुरू केलेली, तर हिच्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करता येणार आहे, लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे, त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजना सुरू केली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण आर्थिक अडचणीमुळे थांबू नये हा शासनाचा उद्देश आहे. यापूर्वी महामंडळामार्फत विविध शैक्षणिक योजना राबवल्या जात होत्या, मात्र सामाजिक सुरक्षा संहिता 2020 लागू झाल्यानंतर त्या योजनांमध्ये बदल करून आता सुधारित बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. या नव्या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यानुसार 7 प्रकारचे लाभ देण्यात येणार आहेत. आता या योजनेचे महत्त्वपूर्ण आणि मुख्य उद्देश काय आहेत, तर विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, त्यानंतर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळावा, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत मिळावी, तसेच गरीब बांधकाम कामगारांच्या मुलांना समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने या नवीन योजना सुरू केलेल्या आहेत. आता हा लाभ कुणाला दिला जाणार आहे, तर बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जे नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगार असतील तर त्यांचे मुलं किंवा मुलींना ही जी स्कॉलरशिप योजना आहे, तर ही स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यानंतर पती व पत्नी दोघेही मंडळाकडे नोंदणीकृत असतील तरी एका पाल्यासाठी एकदाच लाभ मिळेल. आता ही जी स्कॉलरशिप योजना आहे, तर या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत कोणत्या एज्युकेशन साठी तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळणार आहे, कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे, तर बांधकाम कामगाराचा पाल्य जरी इयत्ता 9वी उत्तीर्ण होत असेल तर त्याला 9वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी पात्र विद्यार्थ्याला 20,000 एवढी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आता हा जो अर्ज आहे, तर तो गुणपत्रिकेतील दिनांकापासून 1 वर्षाचा आत अर्ज करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर दुसरी स्कॉलरशिप योजना ती म्हणजे इयत्ता 11वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. 11वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 25,000 पर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यासाठी आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र आणि गुणपत्रिका आवश्यक असेल. 11वी उत्तीर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करावा लागेल. त्यानंतर तिसरी स्कॉलरशिप ती म्हणजे MBBS किंवा इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 1,00,000 पर्यंत शैक्षणिक सहाय्य मिळणार आहे. ही मदत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी स्वतंत्रपणे दिली जाईल. त्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र, गुणपत्रिका आणि महाविद्यालय ओळखपत्र आवश्यक असेल. त्यानंतर चौथी स्कॉलरशिप ती म्हणजे अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. आजच्या काळात अभियांत्रिक शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने ही मदत अनेक विद्यार्थ्यांचं भाग्य बदलू शकतं. त्यानंतर 5वी स्कॉलरशिप ती म्हणजे सैनिक शाळांमध्ये शिक्षणासाठी विशेष सहाय्य. बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य योजना अंतर्गत निवासी सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. शासनाने या योजनेचे 2 भाग केले आहेत. एक म्हणजे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक शाळा आणि दुसरं म्हणजे शासन मान्यता प्राप्त अनुदानित व विना अनुदानित सैनिक शाळा. आता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक शाळेमध्ये काय लाभ दिला जाणार आहे, जर विद्यार्थी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीखालील सैनिक शाळेत शिकत असेल तर त्या विद्यार्थ्याच्या दरवर्षी ट्युशन फी ची संपूर्ण प्रतिपूर्ती करण्यात येईल. मात्र प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही जरी राज्य मान्यता प्राप्त अनुदानित व विना अनुदानित शैक्षणिक शाळेमध्ये असाल तर अशा शैक्षणिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना एकदाच 10,000 आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यानंतर 6वी शिष्यवृत्ती योजना ती म्हणजे परदेशात पदव्युत्तर शिक्षण व
PhD साठी सुवर्ण संधी ही उपलब्ध करून देणार आहे. या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाचा योजनांपैकी एक योजना ती म्हणजे दरवर्षी फक्त 25 पात्र विद्यार्थ्यांना परदेशात पदवी उत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD साठी कोर्स करण्यासाठी ही जी शिष्यवृत्ती तर ती दिली जाणार आहे. संबंधित विद्यापीठाची ट्युशन फी थेट भरली जाईल. त्यानंतर केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रवास विमा व इतर आवश्यक भत्तेही उपलब्ध करून दिले जातील. लाभार्थ्याची निवड समितीच्या शिफारशीनुसार केली जाणार आहे. मात्र ही जी परदेशाची स्कॉलरशिप आहे इथे एक समिती असेल आणि समितीच्या माध्यमातून स्टुडंटचं सिलेक्शन हे होणार आहे मित्रांनो. त्यानंतर 7वी स्कॉलरशिप ती म्हणजे 1ली ते 8वी साठी मूलभूत वस्तू संच म्हणजे 1ली ते 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने बेसिक आयटम किट मूलभूत वस्तू संच देण्याची योजना सुरू केली आहे. या संचामध्ये शासनाने निश्चित केलेल्या आवश्यक शैक्षणिक वस्तूचा समावेश असेल. हा लाभ DBT इन काइंड पद्धतीने दिला जाईल म्हणजे रोख रक्कम न देता आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आता एवढ्या स्कॉलरशिप योजना किंवा शिष्यवृत्ती योजनेसाठी जरी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता हे डॉक्युमेंट कुठलं असणार आहे तर बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी, पाल्याचे आधार कार्ड, शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रिका, संबंधित अभ्यासक्रमाचा पुरावा व बँक खात्याची माहिती लाभार्थ्याची. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील अर्ज करण्यासाठी. आता तुम्ही जेव्हा अर्ज करायला जाणार तर तेव्हा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जसे की केवळ सक्रिय म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगार पात्र असतील. त्यानंतर पहिल्या 2 पाल्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे. पती पत्नी दोघेही जरी नोंदणीकृत असतील तरी एकाच लाभार्थ्याला लाभ हा दिला जाणार आहे. त्यानंतर चुकीची माहिती दिल्यास लाभाची वसुली केली जाईल. तसेच कायदेशीर कारवाई देखील केली जाईल. संबंधित योजनेसाठी दिलेल्या कालावधीत अर्ज करणं गरजेचं असणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल या ज्या एवढ्या स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती योजना आहेत तर यांच्यासाठी आता अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे. तर मित्रांनो, शासन निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ करणार आहे. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक बदल करून अर्ज प्रक्रिया उपलब्ध केली जाणार आहे. अर्ज ऑनलाईन किंवा मंडळाने निश्चित केलेल्या पद्धतीने स्वीकारले जातील. अधिकृत सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानुसार अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट ही अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईनच मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करू शकता. असं जे साधन आहे तर ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही याचं करप्शन किंवा भ्रष्टाचार होणार नाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल हाही महत्त्वपूर्ण उद्देश राज्य सरकारचा या योजना राबवण्यामागचा आहे. तर याबाबत जी काही पुढची अपडेट येईल तर ती मी तुम्हाला देणारच आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.